शांत झोपेची गोष्ट. जंगलाच्या काठावरचं सत्य. शांत रात्र आहे. आकाशात चंद्र हलकासा उजळतोय. थंड वारा हळूवार वाहतोय. तुम्ही आता आरामात आहात. तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. एक खोल श्वास घ्या आणि हळूवार सोडा. पुन्हा एकदा श्वास आत आणि बाहेर. तुमचं मन आता शांत होत आहे. विचार हळूहळू मंद होत आहेत. आता या शांत गोष्टीत आपण अलगद शिरूया. एका दाट जंगलाच्या काठावर एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीभोवती उंच झाडं आणि त्यांच्या पानातून येणारा मंद वारा. रात्र खूप शांत होती. फक्त दूर कुठेतरी झाडांची सळसळ ऐकू येत होती. त्या जंगलात एक म्हातारा लांडगा राहत होता. तो थकलेला होता, शांत होता आणि थोडासा भुकेलाही होता. तो हळूहळू चालत होता, जमिनीवर पाय अलगद ठेवत. वाऱ्याबरोबर एक सुगंध आला, गरम अन्नाचा, आणि त्या सुगंधाने लांडग्याला एका दिशेने नेलं. तो हळूहळू त्या झोपडीजवळ पोहोचला. दरवाजाच्या एका छोट्या फटीतून त्याने आत पाहिलं. आत उजेड होता. उबदार वातावरण होतं. काही माणसं बसली होती, हसत, बोलत आणि अन्न खात होती. आग हलके पेटत होती. त्याचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. त्याच्या हातात भाजलेलं मांस होतं. ते आनंदात खात होते. लांडगा शांत उभा राहिला. तो बराच वेळ तसाच पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न होता. हळूहळू त्याने एक खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, जर मी हेच करत असतो तर मला वाईट म्हटलं गेलं असतं. माझा पाठलाग केला गेला असता. माझ्यावर राग केला गेला असता. पण तुम्ही हेच करता आणि ते योग्य मानलं जातं. वारा हलका वाहू लागला. रात्र शांत होती. लांडगा तिथेच उभा राहिला. पण त्याच्या मनात आता गोंधळ नव्हता. फक्त एक शांत समज होती. कधी कधी जगात गोष्टी वेगळ्या पद्धतीने पाहिल्या जातात. ते काय आहे यावर नाही, तर कोण करतय यावर ठरतं. तो हळूहळू मागे फिरला. त्याचे पाय शांतपणे चालत होते. जंगल पुन्हा त्याला आपल्यात घेत होतं. चंद्रप्रकाश झाडांवर पडत होता आणि सगळं पुन्हा शांत होत होतं. लांडगा आता शांत झाला होता. त्याला काही सिद्ध करायचं नव्हतं. तो फक्त चालत होता, हळूहळू, शांतपणे. वाऱ्याचा आवाज, झाडांची सळसळ, ही त्याची साथ होती. आणि त्या शांततेत त्याला एक वेगळीच शांती मिळत होती. आता तुमचं मनही हळूहळू शांत होत आहे. तुमचे विचार मंद होत आहेत. तुमचा श्वास शांत आणि मऊ झाला आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. सगळं ठीक आहे.
जसं त्या शांत जंगलात, तसं तुमच्या मनातही आता शांतता आहे. हळूहळू तुम्ही गाढ झोपेत जात आहात. गोड, शांत आणि सुखद झोप. शुभरात्री.